भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेलं आहे? भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेलं आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, विषुववृत्तीय कोरडी पानझडी वने. विषुववृत्तीय कोरडी पानझडी वनांनी भारतामधील सर्वात जास्त वनक्षेत्र व्यापलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, हिमाचल प्रदेशातील डॅश डॅश हे देशातील पहिले आणि सर्वात उंच धरण आहे. हिमाचल प्रदेशातील डॅश डॅश हे देशातील पहिले आणि सर्वात उंच धरण तर कोणतं आहे? भाकरा धरण आहे. लक्षात ठेवा, भाकरा धरण हे सर्वात उंच धरण आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील राज्य आणि संघ राज्य प्रदेशांचे 12 भाषिक प्रदेशात वर्गीकरण केले जाते. या संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. भारतामधील एकूण बघा 12 भाषिक प्रदेशात वर्गीकरण म्हणजे 12 भाषा आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. गोव्यामध्ये मराठीसुद्धा बोलली जाते, बरोबर आहे. उत्तराखंडात हिंदी, केरळमध्ये मल्याळम आणि तमिळमध्ये ओडिसा हे काय आपलं चुकीचं आहे. तमिळमध्ये तमिळी भाषा बोलली जाते. 4 नंबरचा प्रश्न काय बघा, कामेत शिखर खालीलपैकी कोणत्या हिमनदीच्या नजिकी? कोणतं शिखर? कामेत शिखर. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. जर आपण भूगोल बारकाईने वाचला असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 गंगोत्री. कोणत्या? कामेत शिखर खालीलपैकी कोणत्या हिमनदीच्या नजिकी? तर गंगोत्री. 7वा प्रश्न काय बघा, नद्या आणि त्यांचे उगमस्थान या संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? नद्या आणि त्यांची उगमस्थाने या संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला. तर बघा सिंधू मानस सरोवर हे बरोबर आहे. नर्मदाचा उगम हा अमरकंटक या ठिकाणामधून होतो, हे सुद्धा बरोबर आहे. कृष्णा नदीचा महाबळेश्वर. कावेरी नदीचं चुकलेलं आहे बघा, कावेरी नदीचा या ठिकाणामधून उगम होत नाही. तर कावेरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? कावेरी नदीचा उगम बघा पश्चिम घाटामध्ये कर्नाटकमध्ये हिचा उगम होतो. कावेरीचा कवरून बघा कावेरी आणि कवरून कर्नाटकमध्ये कोणत्या ठिकाणी होतो? तर बघा कोडगू जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी कावेरी नदीचा काय होतो? उगम होतो. तर हिचं बघा जे काही नर्मदा खोऱ्याप्रमाणेच कावेरी नदीचा खोऱ्यात देशाचा 5वा क्रमांक लागतो. 5व्या क्रमांकाचं कावेरी नदीचं खोरे आलं लक्षात. हिची एकूण लांबी किती आहे? 765. लक्षात ठेवा 765 किलोमीटर लांबीची कावेरी नदी आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यामधून ही नदी वाहत असते. तमिळनाडूमध्ये बघा बंगालच्या उपसागराला कावेरी नदी मिळते आणि कावेरी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ किती आहे? 87,900. किती आहे? 87,900 चौरस किलोमीटर. तर बघा गोदावरीप्रमाणेच कावेरी नदी देखील दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. गोदावरीला जसं दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे कावेरी नदीला सुद्धा दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं. क्रॅक MPSC विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. मित्रांनो अजून सुद्धा आपण अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं डाउनलोड करून घ्या. जर तुम्ही नवीन असाल तर बघा तुम्हाला एक कोड मागितलं जाईल नवीन डाउनलोड करण्यासाठी. तर SMB10 हा कोड यूज करायचा. बघा जर तुम्हाला नवीन असाल अजून तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन नसेल, फक्त आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन हे सर्च करायचं आहे अनअकॅडमी. सर्च केल्यानंतर तुम्हाला एक कोड मागितलं जाईल फ्रीमध्ये ॲक्सेस करण्यासाठी. तर SMB10 काय आपला कोड आहे. हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे याचा फायदा घेऊ शकता. आणि बघा अनअकॅडमीवरती आपले फ्री क्लासेससुद्धा आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बघा त्याची प्रोफाईलची लिंकसुद्धा टाकलेली, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. आपल्यासाठी बघा मोफत स्कॉलरशिप टेस्टसुद्धा आहे. या ठिकाणी बघा ही 5 सप्टेंबरला असणार आहे 10 ते 11 वाजेच्या दरम्यान, ही सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि जर तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर फोटोच्या खाली म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण प्लसची लिंक टाकलेली आहे. याचे फायदे असे बघा, घरातल्या घरात शिकता येणार आहे आपल्याला. भारतातील टॉप शिक्षक बघा आपल्याला शिकवणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज, परीक्षेची अख्खी तयारी करून घेतली जाईल. लाईव्ह टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल PDF म्हणजे आपल्याला PDF वगैरे सगळं भेटणार आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्हाला पूर्णपणे बघा रणांगण बॅच ही 1 सप्टेंबरपासून राज्यसेवेसाठी चालू झालेली आहे आणि डिपार्टमेंटल PSI एक्झामसाठी सुद्धा 3 सप्टेंबरपासून बॅच चालू झालेली, याचा सुद्धा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. ऑफर कशी बघून घ्या. 12 महिन्याच्या सबस्क्रिप्शनवरती 2 महिन्याचं मोफत आहे आणि 24 महिन्यावरती 3 महिन्याचं म्हणजे 2 वर्षाचं घेतलं तुम्हाला 3 महिने मोफत भेटतील. तर बघा अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली, तुम्हाला बघा या ठिकाणी प्लॅन्स वगैरे सगळे या ठिकाणी 1 महिना 2 सगळे पॅकेज अवेलेबल आहे. ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकता. आणि मित्रांनो बघा अनअकॅडमीवरती आपली मोफत क्लासेस आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या प्रोफाईलची लिंक आहे. त्या प्रोफाईलच्या लिंकला तुम्ही नक्कीच फॉलो करा. जर तुम्ही नवीन युजर असाल तर SMB10 इथं बघा SMB10 हा जो काय रेफरल कोड आहे, हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये लेक्चर बघता येतील. लगेच करा. जे काही पोलीस भरती असेल जे काही महत्त्वाच्या भरत्या असतील डेली 5 लेक्चर आपले मोफत घेत असतात. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या प्रोफाईलला अवश्य फॉलो करा तुम्ही.
कर्नाटकमधील जो काही शिवसमुद्रम धबधबा आहे तो कर्नाटकमधील प्रसिद्ध धबधबा कावेरी नदीमुळे तयार झालेला आहे. हिच्या प्रमुख उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? उपनद्यावर प्रश्न हमखास म्हणजे 100% छापला जातोच. हेमावती, त्याचबरोबर शिमसा, लक्ष्मीतीर्थ, भवानी, लोकपावनी, अर्कावती, सुवर्णवती, अमरावती इत्यादी बघा कावेरी नदीचे काय उपनद्या आहेत. कावेरी नदीचं मुख्य वैशिष्ट्य काय भानगडे, तर बघा हिचं 90% जी काही ऊर्जा आहे म्हणजे पाण्याचा वापर जलसिंचन आणि विद्युत निर्मितीसाठी वापरलं जातं. म्हणजे हिचा उपयोग बघा 90% जलसिंचन म्हणजे शेतीसाठी आणि विद्युत निर्मितीसाठी कावेरी नदीच्या पाण्याचा उपयोग केला जातो. कोविड-19ला महामारी असल्याचं कोणत्या संस्थेने घोषित केलं? तर आपल्याला माहितीच आहे WHO म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं जे काही कोविड-19 ती महामारी असं घोषित केलं होतं. चला पुढचा प्रश्न आहे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं होतं? स्वामीनाथन आयोगाची जी काही शिफारस आहे ती लागू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं होतं? ऑप्शन क्रमांक सी दिल्ली. लक्षात ठेवा दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृती भांडे रंगवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जात असे? सिंधू संस्कृतीमध्ये भांडे रंगवण्यासाठी तर कोणता होता रंग? ऑप्शन क्रमांक डी लाल आणि काळा. लक्षात ठेवा लाल आणि काळ्या रंगाचा वापर केला जात होता. पुढचा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोरांनी पश्चिम बंगालमध्ये सुगम संगीताचा कोणता प्रकार लोकप्रिय केला होता? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी रवींद्र संगीत. कोणता? रवींद्र संगीत. 12 नंबरचा प्रश्न काय आहे, पंडित रविशंकर कोणत्या वाद्याचे किंवा संगीताचे प्रसिद्ध होते म्हणजे वादन करण्यासाठी प्रसिद्ध होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी सतार. लक्षात ठेवा सतार. पुढचा प्रश्न आहे बघा, तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्या संबंधित आहे? तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आपल्याला माहिती आहे जत्रामध्ये कुठं तमाशा असतो? आपल्या महाराष्ट्रामध्ये असतो. पुढचा प्रश्न आहे, खुदाई खिदमतगार या संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर खुदाई खिदमतगार या संघटनेचे संस्थापक होते ऑप्शन क्रमांक ए खान अब्दुल गफार खान. 15 नंबरचा प्रश्न आहे बघा, महात्मा गांधीजींनी आपले आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये लिहिलं होतं? तर इंग्रजी भाषेमध्ये. ऑप्शन क्रमांक सी इंग्रजी. महात्मा गांधीजींनी आपलं आत्मचरित्र हे इंग्रजी भाषेमध्ये लिहिलं होतं. पुढचा प्रश्न आहे, नीतिशास्त्राचा उगम हा खालीलपैकी कोणत्या देशात झाला? तर ग्रीस या देशामध्ये नीतिशास्त्राचा उगम झाला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, गुरु नानक यांचं जन्मस्थळ कोणतं आहे? गुरु नानक यांचं जन्मस्थळ कोणतं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी ननकाना साहिब. चला पुढचा प्रश्न आहे बघा, मानवाच्या नैतिक कृतीचे आधार खालीलपैकी कोणते नाही आहेत? तर राईट आन्सर आहे बघा अनिच्छा. हे काय बघा मानवाच्या कृतीचे आधार हे नाही अनिच्छा. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याचं वर्णन भारताचे हुर शब्दामध्ये करण्यात आलेलं आहे? तर कोणती नदी? ऑप्शन क्रमांक सी दामोदर नदी. कोणती? दामोदर नदी. पुढचा प्रश्न आहे बघा, देशातील पहिला आधुनिक रेशीम वस्त्र उद्योग ब्रिटिश भांडवलदारांनी इसवी सन 1832 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? तर कोलकात्यामधील हावडा या ठिकाणी उभारण्यात आला होता. केव्हा? 1832 मध्ये. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे बघा, गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली होती? काय प्रश्न आहे, गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली होती? ऑप्शन क्रमांक डी लोकमान्य टिळक यांनी. पुढचा प्रश्न आहे बघा, गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए लुंबिनी नेपाळ या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. 26 नंबरचा प्रश्न काय बघा, कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? तर 720 किलोमीटर आहे. किती? 720 किलोमीटर. 27 नंबरचा प्रश्न काय आहे, साल आणि सागवान वनवृक्ष सामान्यपणे खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात? साल व सागवान वृक्ष खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए मोसमी वने. कोणत्या ठिकाणी? मोसमी वने या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या समितीच्या व आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? तर कोणत्या? ऑप्शन क्रमांक सी स्वर्णसिंग समितीच्या मार्फत. कोणत्या? स्वर्णसिंग समितीच्या मार्फत राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बी ग्रंथ साहिब. कोण आहे? ग्रंथी साहिब बघा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. 30 नंबरचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणता विषय उच्च न्यायालय
आणि सर्वोच्च न्यायालय या दोघांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो. तर कोणता ऑप्शन क्रमांक सी मूलभूत हक्काचे संरक्षण. लक्षात ठेवा, मूलभूत हक्काचे संरक्षण. खालीलपैकी कोणता भाग महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागामध्ये येत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. बघा ऑप्शन आपल्या समोर आहेत, पठार, मैदानी प्रदेश, सह्याद्री आणि कोकण. सर्वांनी बरोबर चॉईस केलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी मैदानी प्रदेश. लक्षात ठेवा, मैदानी प्रदेश. खालीलपैकी कोणता भाग महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागामध्ये येत नाही तर मैदानी प्रदेश. कोणता? मैदानी. चला पाचवा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता. महाराष्ट्राची दक्षिण सीमा कोल्हापूर जिल्ह्यात डॅश डॅशने बंदिस्त करण्यात आलेली. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सर्वांनी बरोबर आता रेटा लावायचा आहे. चला पटकन चॉईस करायचं आपल्याला. सर्वांचं बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिरण्यकेशी नदी. महाराष्ट्राची दक्षिण सीमा कोल्हापूर जिल्ह्यात हिरण्यकेशी नदीने बंदिस्त करण्यात आलेली. कोणत्या? हिरण्यकेशी नदीने. 6 नंबरचा प्रश्न आहे, नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्राचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते त्या भागास डॅश डॅश असं म्हणतात. काय म्हणतात? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. तर त्या भागाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 खाडी असे म्हणते. काय म्हणतात? खाडी. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या 720 किमीच्या सागरी किनाऱ्यात सर्वात कमी सागरी किनारा डॅश डॅश या जिल्ह्याला लाभलेला आहे. म्हणजे सर्वात कमी सागरी किनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. पेपरमध्ये आहे असं छापण्याची शक्यता आहे. चला पटकन चॉईस करायचं आहे. सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक 1 ठाणे जिल्ह्याला. महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. त्यापैकी बघा ठाणे जिल्ह्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे. 8वा प्रश्न काय बघा. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा विस्तार दक्षिणेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅश डॅश इथपर्यंत झालेला आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे. चला पटकन चॉईस करायचं आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोलची खाडी. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीचा विस्तार दक्षिणेकडे तेरेखोलची खाडी इथपर्यंत झालेला आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टी ही डॅश डॅश रुंद तर डॅश डॅश अरुंद आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. आता आपण थेअरी जर बारकाईने वाचली असेल तर आपल्याला अजिबात अडचण येणार नाही. राईट आन्सर आहे बघा, कोकण किनारपट्टी ही उत्तरेला रुंद आणि दक्षिणेला कशी? अरुंद आहे. चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीची रुंदी ही उल्हास नदीच्या खोऱ्यात अधिक म्हणजे 130 किलोमीटरच्या जवळपास आहे. उल्हास नदी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते? आपल्या महाराष्ट्राच्या उल्हास नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ठाणे जिल्ह्यामधून बघा उल्हास नदी वाहते. कोणत्या? ठाणे जिल्ह्यामधून. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेवरील सर्वोच्च शिखर कळसुबाई प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? आपल्याला प्रशासकीय दृष्ट्या विचारलंय तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर. कोणत्या? अहमदनगर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीचा दक्षिणेतील भाग मुख्यतः कोणत्या प्रकारच्या खडकाने बनलेला आहे? 12 नंबरचा प्रश्न आहे, कोणता खडक आहे? तर जांभा. कोणता आहे? जांभा, नाही तर म्हणतात बेसाल्ट. जांभा. कोकण किनारपट्टीच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागास काय म्हणतात? कोकण किनारपट्टीच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागास काय म्हणतात? तर काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 खलाटी म्हणतात. काय म्हणतात? खलाटी. पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. पोलीस भरतीला बघा यावर 100% प्रश्न पडणारे आणि पडलेला इथून मागं सुद्धा अशा घाटांवरती. चला पटकन आपल्याला चॉईस करायचं. आपल्यासमोर ऑप्शन आहेत. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर बघा पुणे, सातारा आणि बोरघाट हे काय बघा चुकीची. त्याचबरोबर बघा कराड, चिपळूणवरती कोणता आहे? कुंभारली घाट आहे. पुणे, बारामतीवरती दिवा घाट आहे. भोर आणि महाडवरती कोणता आहे? वरंधा घाट आहे. कोणता? वरंधा. सह्याद्री पर्वतरांगेच्या महाराष्ट्रातील विस्तार हा कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश इथपर्यंत आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 चंदनगड. सह्याद्री पर्वतरांगेच्या महाराष्ट्रातील विस्तार कोल्हापूर जिल्ह्यातील